match man of the match. We shall come on the stage and presenting the trophy collect. सामनाचा सामनावीर. चला दोन्ही टीम्स कॅप्टन जॉईन झाले त्या ठिकाणी. टॉस बॉक्स मध्ये आम्ही हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. टॉस केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये आमचे आयोजक आहेत आणि तिथे टॉस मध्ये या ठिकाणी केला जातोय. कॅमेरामॅन कैद करायचं बघा. इथून अस्सलवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकला आहे अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातली. खरं तर सेकंड राऊंडची पहिली मॅच जो एक्स्ट्रा गट होता त्यातला आज सामना खरं तर आपण पाहतोय. तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक वर्ग आणि इथं जे मान्यवर जमले त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. इस हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. इस हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. इस थँक्यू सो मच. 3 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचा खरे तर सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात अस्सलवाडी बस संघाला आपण पाहतो. गेम ऑन लेग स्प्लिट. पहिलाच बॉल. हो यावेळेस आडव्या बॅटने खेळलं तर बेगबान बॉल बॅट वरती आला नाहीये प्रॉपर आणि इथून मात्र सुरुवात केली आहे ते सिंगल धाबा संख्येनं. पाली क्रिकेट न करायचा असा निर्णय या ठिकाणी आलेला आहे आयोजकांचा. आम्ही ते सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या बॉलवरती सिंगल आले आहे आणि इथून मात्र सिंगलला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. ओ यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय समोरच्या प्लॉट मध्ये. धाबा मिळतील. 4 4 4 4 चौकार. क्या बात आहे. कमालीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते. ज्या इंटिक्शनने इथून टॉस जिंकला होता टीम आसिलवाडी क्रिकेट संघाला आणि त्यानंतर इथून मात्र गोलंदाजी स्वीकारली होती आणि त्या गोलंदाजीचा इथून पूर्ण फायदा घेत असताना आपण पाहतो इथून यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला.
बरोचसे उंबरवाडी क्रिकेट संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे आमच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करू. त्यांचं स्वागत इथून केलंय ते लॉंग स्टॉप रिझल्टला मात्र गोलीच्या वेगानं चेंडू चालला सीमारेषा पलीकडं येतोय हा खणखणीत चौकार. क्या बात आहे. आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला आणि धावा सध्या तरी वेगाने येत असताना आपण पाहतोय गोलंदाजावरती राहुलला आपण पाहतोय 3 बॉलवरती 9 धाबा खर्च केल्यात. इथून जबरदस्त बॅटिंग सध्या पाहायला मिळते. बॅट्समन विशालच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेत. बॅटची टॉपेस संधी बनले आणि इथून ज्या विकेटची गरज होती ती विकेट आले विशालला परतवलंय आणि पहिला धक्का दिलाय यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला. बॅट्समन आउट. स्ट्रोक चांगला होता परंतु इथून जी उंची हवी होती शतरेषेच्या वर्ण चेंडूला भिरकावत होतं पण तो इथून जाल्यामध्ये अडकपलाय. बॅट्समन विशाल बॉलवरती बाद झालाय. नवीन बॅट्समन सचिनला आपण पाहतोय. सचिन नवीन बॅट्समन आपण पाहतोय अगदीच 1 डाऊन साठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विशालनं सुरुवात चांगली करून दिली आहे. मी तर म्हणेन यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला परंतु इथून येणाऱ्या फलंदाजांना देखील त्याच इंटक्शननं खेळ करावा लागेल कारण आपण पाहतो 3 षटकाची मॅच आहे त्यामुळे 3 षटकामध्ये तुम्हाला 30+ धाबा ह्या बनवणं खरं तर अनिवार्य असेल या मैदानावरती कारण हे मैदान जे आपण पाहतोय ना या मैदानावरती कधी धाबा होत आहेत पण कधी धाबा होत नाही. कधी सामने हाय स्कोअरचे होतात तर कधी लो स्कोरिंगचे मॅचेस देखील काटेदार पाहायला मिळतात. काल देखील आपण त्याच पद्धतीचे सामने पाहिलेले. कधी सामना हाय स्कोअरचा पाहिला तर कधी लो स्कोरिंगचा सामना. बॅटच्या स्लॉटमध्ये आणि पुन्हा एकदा दिलंय त्याला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरून अगदीच आउट ऑफ द पार्क सीमारेषा पलीकडं ठोकलाय सचिन या स्पर्धेत खरं तर इनिंग मधला पहिला षटकार. इथून षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. हलक्या हाताने केलेला आहे 38 सर्कल मध्ये रमेश त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 1 धाव कंप्लीट केली. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवत असताना इथून सचिन शेवटच्या बॉलवरती सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 16 या धावसंख्येवरती. इथून तिसरा बंधनकर रिफर केलाय हा निर्णय करत या ठिकाणी आणि आमच्या ऑफिसर या ठिकाणी हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. रनआउट साठी हा पंचांचा रेव खरं तर पाहायला मिळतोय. अगदीच नजदीकी मामला पाहायला मिळतोय. फलंदाज बघा आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल त्या पद्धतीनं खरं तर चेंडूला स्टंप वरती म्हणजे त्या अगदी असं वाटतंय की इथून प्रयत्न जबरदस्त राहिले क्षेत्ररक्षकाचा. का बात आहे बघा क्लिअरिटी काय आहे आज आणि इथून पंचांचा इशारा ओ युटी स्विंगर ऑन आणि धक्का क्रमांक अजून एक यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला. बॅट्समन आउट. खेळपट दाखवला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं आणि इथून मात्र मोठी विकेट आली आहे आणि नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
धाबा येत आहेत, धाबा येत होत्या, परंतु ह्या चुकीची खरं तर गरज नव्हती. विकेट खूप महत्त्वाची होती आणि ती विकेट इथून गमावली आहे. बॅटिंग करत असताना टीम पाली क्रिकेट संघानं आणि धक्का क्रमांक दुसरा पाहायला मिळतोय. 2 फलंदाज इथून परतलेत. एक्स्ट्राचा गेट जो होता तो आपण पाहतोय आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यानंतर जे आपले आजच्या दिवसातले जे सामने होते ते कंपल्सरी खेळवले जातील. एक्स्ट्राच्या ज्या 4 टीम होत्या त्यापटल्या हा सेकंड राऊंडचा सामना आपण पाहतोय आणि यानंतर आजच्या दिवसातला जो लॉट्स होता तो देखील इथून खेळवला जाईल. पहिली मॅच असेल. आम्ही इथून पहिल्या मॅचसाठी आम्ही अनाउन्समेंट करतो टॉससाठी. पंचांकडे लाऊड अपेल, परंतु इथून आमचा अनिल दोरे सर नॉट आउटचा इशारा त्या ठिकाणी करतायत आणि इथून डॉट बॉलची सांगता. दोन्ही पंचांचा उल्लेख आपण भरपूर केलेला आहे. दोन्ही ऑफिसर खरे तर आपल्या आदिवासी समाजातील देखील आहेत आणि दोन्ही ऑफिसर खरे तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये कित्येक आपण मग धामणीची नाईट स्पर्धा पाहिली, त्यानंतर आपण कौशल्य विभागातील खरे तर जी आता जांभूळवाडी स्पर्धा पाहिली. हे भरपूर मोठं मार्गदर्शन खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्या आदिवासी समाजासाठी केलं जात आहे. यावेळेस दुसरीची चान्स संधी होती, रनआउटचा चान्स होता, परंतु इथून मात्र थ्रो थोडंसं खराब झाला आहे आणि या बॉलवरती मिळत आहेत त्या 2 धाबा. बॅटिंग करत असताना पाली टीमला 2 धाब्याच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 18 या धाबासंख्येवरती. सुरुवातीला धाबा आल्यात, परंतु या षटकामध्ये कृष्णानं जबरदस्त कमबॅक केलाय. फक्त 2 धाबा खर्च केलेत, एक महत्वाची विकेट त्याच्याला खरं तर पाहायला मिळते. रनआउटची विकेट आली आहे. यावेळेस वेगवान बॉल अगदीच पुढ्यात होता आणि त्यावरती देखील बीट केलंय फलंदाजाला. अजून एक चांगली चेंडूची फिरकी या ठिकाणी करतोय गोलंदाज कृष्णाला. आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये अगदीच कमबॅकिंग गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. भन्नाट वेगावरती स्पार झाला या गोलंदाज. यॉर्क लाईनचा पुन्हा एकदा बॉल चांगल्या पद्धतीने केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप ऑर्नाट वेगानं पोहोचलेत, त्यामुळे इथून एकच धाब्यासाठी आता संघर्ष करावा लागतोय. इथून बॅटिंग करत असताना टीम पाली क्रिकेट संघाला 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरमध्ये इथून आपण धावसंख्या पाहिली पर सुरुवातीला 16 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कमबॅक करत असताना कमबॅकिंग षटक फेकलंय गोलंदाज कृष्णानं आणि या ओव्हरमध्ये धाबा खर्च केला त्या फक्त आणि फक्त 3 धाबा. बघा आजच्या दिवसातला जो लॉस होता, पहिली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जुम्मापट्टी रोहन आणि त्यांच्या विरोधात संघ असेल. बघा हा खरे तर जो एक्स्ट्राचा गट होता तो आपण आता इथून संपणार आहे, त्यामुळे आजच्या दिवसातली जी पहिली मॅच असेल टप्पालवाडी आणि त्यांच्या विरोधात संघ असेल दोदा आणि चंदू बसमाचा. दोन्ही टीम्स कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण लगेच संपर्क करायचा आहे. नेक्स्ट मॅच असेल लभाळी बंड्या आणि त्याच्या विरोधात चिखलोली दीपक. त्यानंतर तिसरी मॅच असेल नक्कीच एक टीम खरं तर कॅन्सल झालेली आहे, त्यामुळे इथून आम्ही दुसऱ्या टीमला खरं तर इथून एंट्री दिलेली आहे. त्यामुळं पहिली मॅच जुमापट टप्पालवाडी आणि त्यांच्या विरोधात दोदा आणि चंदू बसमाचा संघ असेल. दोन्ही टीम्स कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचायचं. इथून विकेट गेली आहे आणि अजून एक धक्का दिलाय पाली क्रिकेट संघाला. तो पण बासमड तुषारला आपण पाहतोय. ओ यावेळेस एस्टनचा वेग सिग्नेचर डिस्पॅच विकेट क्रमांक इथून आपण पाहतोय चौथा मैदानाच्या बाहेर बॅटिंग करत असताना यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला आणि इथून मात्र थोडासा आता बॅकफूटवरती या संघाला आपण पाहतोय. चला नवीन बॅट्समन लगेच रेडी ठेवा बघा प्लीज, आम्ही विनंती करतोय कारण आज भरपूर सामने आम्हाला या ठिकाणी उरकायचे आहेत. एक्स्ट्राचा गट देखील आहे, त्यामुळे इथून आम्ही ऑफिशियलला देखील विनंती करतोय की आपण सख्त वॉर्निंग द्यायची दोन्ही टीमला की जे आपले जे काही 4 षटक असतील ना ते इथून
आम्ही टाइम सेट केला जायला प्रत्येक सामन्यासाठी 20 मिनिटं तुम्हाला असतील आणि त्या 20 मिनिटामध्ये तुमचं जर 4 षटकं फेकली नाही आहेत तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. हे आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय बघा. नवीन बॅट्समन दशरथला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. थोडासा दाबा कुठेतरी आता इथून थांबल्यात मी तर म्हणेन यंगस्टार पाली क्रिकेट संघासाठी गोलंदाजी भरपूर चांगली आहे इथून केली जाते आहे. ते अर्थातच अस्सलवाडी क्रिकेट संघाच्या गोलंदाजाकडून. हो यावेळेचा बॉल अगदीच एस्टांच्या जवळून जणू काय एक एस्टांना अगदी ब्रश करत अगदी जवळला जसं काही एस्टांचा श्वास घेत होता चेंडू. याच पद्धतीचा चेंडू खरे तर फेकलाय गोलंदाज आणि इथून मात्र डॉट बॉल येतोय. सागरला आपण पाहतोय सुरुवातीच्या 2 चेंडूवरती विकेट आलेला आणि तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल मध्ये आपण पाहतोय चेंज ऑफ पेस गती काढली आहे चेंडू मधून आणि अजून एक चेंडू इथून डॉट फेकलाय. क्या बात आहे सागर जबरदस्त गोलंदाजी. बघा एंड ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी असेल ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. टप्पालवाडी क्रिकेट संघ कॅप्टन आणि दोदाणी चंदू भस्माचा संघ दोन्ही टीम्स कॅप्टन आमच्यापर्यंत जॉईंट बा. यावेळेचा फटका फसलाय क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः आले त्या ठिकाणी आणि इथून सिंगल धाव येते या बॉलवरती. टप्पालवाडी क्रिकेट संघाचा कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेला आहे. टीम दोदाणी क्रिकेट संघाला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. बघा इन ब्रेक मध्ये हा टॉस कंपल्सरी असेल. दोन्ही टीम्स कॅप्टन या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. हो क्या बात आहे कमालीचा फटका जागा बनवले शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक डीप वरना पोहोचले. त्या अगोदर 2 थांबा या बॉलवरती करे तर मिळतील. बॅटिंग करत असताना टीम यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला इथून तिसरा षटकाचा इशारा त्या ठिकाणी पंच करते. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हर मध्ये 22 धाबा आपण पाहतोय आणि येणारे 18 बॉल गरज असेल ती 23 धाबांची बॅटिंग करा अस्सलवाडी क्रिकेट संघाला. टॉस बॉक्स मध्ये आमचे त्या ठिकाणी अतिथी पोहोचलेले आहेत. आमचे तेजस दादा केवारे यांच्या शुभास्ता मी टॉस या ठिकाणी करतोय. दोधाणी विपक्ष टीम इथून टप्पालवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकला आणि निर्णय घेतलाय तो गोलंदाजीचा. हॅलो हॅलो ची इथून 18 मध्ये बनवायच्या त्या 23 धाबा खरं तर आमच्या मित्र अर्थातच दिवा भावाचे मित्र शंकर पोकला यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत टीबा उंबरनावाडी क्रिकेट संघासाठी आणि आमच्यासाठी देखील. थँक्यू सो मच शंकर तुझंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. अगदीच त्यांनी सांगितलं इथून की वरसे उंबरनावाडी संघ जिंकेल का. हा क्रिकेट आहे शंकर हार जीत ही होतच राहील परंतु आपण अगदीच लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही खरं तर लाभ घेताय त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय.
आणि बघा, ज्यावेळेस आजच्या दिवसातला जो पहिला सामना असेल ना, त्या दोन्ही संघांना म्हणजे प्रत्येक संघाच्या कॅप्टनला आम्ही अनाऊन्समेंट करतोय की ज्या काही आपल्या फॉर्मॅलिटीज आहेत ना, त्या आपण मैदानाच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर पूर्ण करायच्या आहेत. आणि जर त्या पूर्ण नसतील तर मग 2 धाब्यांची पॅलेंटी इथून आयोजकांच्या या सूचना आलेल्या आहेत. तर आपल्या ज्या फॉर्मॅलिटी पूर्ण नसतील ना आणि आपण जर मैदानाच्या आतमध्ये गेलेत तर 2 धाब्यांची पॅलेंटी आहे. त्यामुळे ज्या काही फॉर्मॅलिटी असतील त्या आपण मैदानाच्या आतमध्ये जातानाच पूर्ण करायच्यात. जाऊया मॅचच्या दिशेनं. हलक्या हातानं केलाय ऑन द कार्पेट, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवलं जातंय आणि डॉट बॉलनं स्वरूपात आपण उल्लेख केला इन्स्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाचं, तर गोलंदाजी भरपूर चांगली आहे या गोलंदाजाकडं. त्यामुळे इथून या धाबा ज्या आपल्याला सोप्या वाटत आहेत त्या इतक्या सोप्या नाही आहेत. ओ फुल टॉस बॉल आणि त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकानं पकडला झेल आणि संपवला खेळ. बॅट्समन आउट. यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला दिलाय हा 420चा झटका. बालू खरे तर हा फलंदाज होतो या चेंडूवरती बाद. पहिला धक्का आपण पाहतोय. तर पाली संघानं सुरुवात जबरदस्त केली होती बॅटिंग करत असताना. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धाबा बनवल्या त्या, परंतु त्यानंतर धाबा आलेल्याच नाहीये. दुसऱ्या षटकावरती 3 आल्या, त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 धाबा. दोन्ही षटकामध्ये 3-3च धाबा आलेल्या आहेत. त्यामुळे एक माफक आव्हान आहे, अगदी लो स्कोरिंगची मॅच आहे. परंतु मित्रांनो, तेवढं सोप्या ह्या धाबा आहेत ना, तितक्या सोप्या नाही आहेत या मैदानावरती. हॅल हॅल इथून बॅट्समन मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय आणि अजून एक धक्का इथून आसलवाडी क्रिकेट संघाला पाहायला मिळतोय. दुसरा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय विनोदला मैदानाच्या आतमध्ये. 23 धावसंख्येचा पाठलाग सध्या चालू आहे, परंतु इथून आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी सध्या आसलवाडी क्रिकेट संघ आपण पाहतोय करत असताना. सागर आपण पाहतो लेफ्ट स्टंप द बॅट्समन. हो, हवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब होता. पंच या ठिकाणी इशारा करतायत व्हाईट बॉलचा. कुठली म्हणत न करता धाबा येत आहेत. मी तर म्हणेन टीम आसलवाडी इथून बॅटिंग करत असताना आसलवाडी क्रिकेट संघासाठी 3 धाबा धावबलकावरती 23चा पाठलाग चालू आहे. हो, सरळ केले, सरळ बॅटने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलं आहे. परंतु एक धाब या बॉलवरती खरं तर सहजरीतीने पूर्ण केली जाते. एका धाब्यानं मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो अर्धतच 4 या धावसंख्येवरती. 4 धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहतोय. आणि इथून शंकर बोकलाने कमेंट देखील केले होते की हिंदीमध्ये कॉमेंट्री झाली पाहिजे. हे शंकर, आम्ही 2 किंवा 3 ओव्हरसाठी तुमची ज्या अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण करून. त्यामुळे समी स्पीड झाले लॉंग ऑफला 1700 थोडंसं फंबल झालंय आणि त्यानंतर मात्र इथून खरं तर 2 धाबा या बॉलवरती येत आहेत. सध्या शांत क्रिकेट चालू आहे. दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत आणि दोन्ही संघाचा आपण उल्लेख केला ना, तर गोलंदाजी दोन्ही संघाकडे भरपूर चांगली आहे. त्यामुळे ही मॅच खरं तर शेवटच्या बॉलपर्यंत जाईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झाला विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती. हा बॉल पुढ्यात, त्याला उडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला पकडला जाईल आणि संपवला खेळ. बॅट्समन आउट. अजून एक धक्का दिलाय आसलवाडी क्रिकेट संघाला आणि फलंदाज विनोद ह्या चेंडूवरती झालाय बाद. आणि
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला या ठिकाणी. धाबा धावफलकावरती 23 धाबा संख्येचा पाठलाग करत असताना टीम बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये आसलवाडी क्रिकेट संघाच्या 5 धाबा. अजून येणारे 12 बॉल आणि बनवायच्या त्या 18 धाबा. बघा जी मॅच इतकी सोपी होती. मी या ठिकाणी आमच्या मान्यवर अतिथी मान्यवर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दत्ता सेठ डुमणे यांना मी विनंती करतोय की दादा आपण या मंचावरती तुमचा यथोचित सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत आणि त्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. अगदी या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आमच्या दत्ताशेठ डुमणे अगदीच त्यांचा यथोचित सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. एस यावेळेस पंचांचा इशारा येतोय. नो बॉल कॉल. ते फिल्डिंग मध्ये खरं तर एका साईडला 6 प्लेयर आहेत त्यामुळे इथून पंचांनी हारे दोरे सर अगदी ऑफिशियल आहेत आणि इथून नो बॉलचं कॉल या ठिकाणी केलेला आहे. फिल्डिंग तुमच्या खरं तर इथून आम्ही सन्मानाकडे वळतोय. कॅमेरामॅन जरा कैद करायचा आहे आमच्या दत्ताशेठ डुमणे. खरं तर एक दिलदार व्यक्ती बघतात युवा डान्सूर नेतृत्व खरं तर आणि त्यांच्या हेतूची सन्मान आम्ही आयोजकांच्या माध्यमातून ठिकाणी करतोय. आमच्या टॉस बॉक्समध्ये फ्री हिटची संधी आहे. मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून भरपूर लांबच बल्लेत वाईड बॉलचा इशारा त्या ठिकाणी केला जातोय. आम्ही दत्ताशेठ डुमणे यांचा हेतूची सन्मान आम्ही या मंचावरती करतो. मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची मुख्य आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथून सन्मानित करतोय. येस थँक्यू दादा आपण या ठिकाणी आलेत. अगदी या स्पर्धेची तुम्ही शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. जबा मॅच खडा गोलंदाज तयार आहे. फ्री हिटची संधी अजूनही आहे. रिव्हर्स गल्लेत गरज होती का इथून फ्री हिटचा बॉल आणि इथून मात्र फलंदाज बीट झालाय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आहे. त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला. खरं तर फ्री हिट होता आणि त्या फ्री हिटचा पूर्ण फायदा उचलायचा होता मी मध्ये आसलवाडी टीमला परंतु इथून डॉट बॉल आला. मॅच बनली आहे. मॅच मध्ये ती चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी. ओ शॉर्ट पिच बॉल जागा बनवली आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे विजयाचा संखनाद करणारा हा खणखणीत चौकार. क्या बात आहे. कमालीचा फटका खरं तर पाहायला मिळतोय आणि या चौकारानं नितांत गरज होती मी ते म्हणेन. टीम आसलवाडी क्रिकेट संघाला 4 धाबा येतात. 4 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 11 वरती. अकरा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती. 9 चेंडू आणि अजूनही बनवायच्या त्या 12 धाबा. 10 चेंडू 12 धाबा. माप्यासाबी 10 मध्ये 12 बनवायच्यात. मॅच अगदी इथून असं वाटलं होतं की फसली की काय. पहिल्या षटकावरती 5 धाबा आल्यानंतर पण इथून मात्र दुसऱ्या षटकाला टार्गेट बनवलं जाते. ओ इथून पुन्हा एकदा चांगला चेंडू रिलीज केला आहे. अतिरिक्त भुसळी पाहायला मिळते आहे आणि इथून मात्र पटल्यानंतर सरळ एष्ठी रक्षकाचा बैग इथून घेतलाय चेंडूला. डॉट बॉल. याच चेंडूची गरज आहे सध्या तरी. इथून गोलंदाजी करणारी टीम एक्स्ट्रा क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला 9 मध्ये 12. हे 3 चेंडू इम्पॉर्टंट असतील या मॅच मध्ये. बॅटनं सफल झाले. जागा बनवली आहे परंतु इकडे डॉट बॉल खरं तर फेकला जातोय. खान में पिक्चर हा भी बाकी है मेरे दोस्त. टॉस होता आणि त्याला मिस झालंय. लॉंग स्टॉप रिझल्टला इथून धाबा मिळतील. 4-4-4 नसीबाचा चौकार. विकेट कीपर देखील स्लिपचे क्षेत्ररक्षक देखील इथून या ठिकाणी बीट झाले. सर वाईट बॉल आहे का. बाईकचा 4 धाबा खरं तर येत आहेत आणि 4 धाबा खरं तर भरपूर काही सांगून जातात या सामन्यामध्ये. 7 चेंडू 8ची गरज. बघा इथून जर डॉट हा बॉल पकडला असताना विकेट किपरनं तर मॅच मी तर म्हणेन इथून पाली क्रिकेट संघाचं बाजूने पाहायला मिळाली असती परंतु नसीबाचा चौकार हाच इनफॅक्ट देऊन जाईल हा चौकार.
बॅटिंग करणाऱ्या टीमला आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं खेळायचा होता नटराज स्टाईलनं, पण तो इथून मात्र शेवटचा बॉल आलाय तो 8. 6 मध्ये कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग सामना असेल, बनवायला लागतील 8 धाबा. 6 मध्ये 8. मॅच अजूनही कुठेही गेली नाहीये. मॅच अजूनही दोन्ही संघाच्या बाजूला 50-50 सध्या पाहायला मिळते. तो कुठला गोलंदाज असेल, या गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे जसप्रीत बुमराह बनावा लागेल, कारण आपण एक मॅच पाहिली होती न्यूझीलंड आणि भारत अशी मॅच झाली होती, तेव्हा मॅचमध्ये खरं तर जसप्रीत बुमराहने त्या 8 धाबा वाचवल्या होत्या. जीतेंगे तो उसी अंदाज में जिस अंदाज से लोग हमें देखने के लिए आते हैं, क्योंकि 6 गेंदों में बनाने हैं 8 रन. इस संघर्ष में मुकाबले में एक ही बात कहना चाहूँगा दोस्तों, क्योंकि आईसीसी चैंपियन ट्रॉफी खेलने के लिए वेस्ट इंडीज़ टीम के लिए पैसे नहीं थे, लेकिन वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने प्ले किए थे और उसके बाद वो आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीती थी वेस्ट इंडीज़ टीम ने. और उसके बाद खाना बजने लगा था, चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन. क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के ही कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. तो 6 गेंदे 8 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. 6 बॉल 8चं समीकरण. काय घडणाऱ्या मॅच मध्ये रोमांच, प्रेक्षकांची आलूट गर्दी आणि जे लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत त्यांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. बॅटची टॉप एज. ओ संधी चान्स बनला होता पहिल्याच बॉलवरती, विकेट किपर कडनं चुकाच पाहायला मिळत आहेत. आणि जो चौकार एक मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिला तो देखील त्याच रिझन मधून, आणि इथून पहिल्या चेंडूवरतीची विकेटची गरज होती, इथून ती विकेट देखील इथून गमावलेली आहे. ही कॅच नव्हती मित्र, ही मॅच होती मी तर म्हणेन. येणारे इथून 5 बॉल अजूनही बनवायच्यात त्या 7 धाबा. 5 बॉल 7 धाबा. काय घडणार या मॅच मध्ये मी तर म्हणेन ना की संघर्ष नाही झाला म्हणून काय झाला. 5 चेंडू आणि बनवायच्यात त्या 7 धाबा. 5 मध्ये 7 धाबे संख्येचे समीकरण. दोन्ही बाजूने सामना अजूनही पाहायला मिळतोय. रफ आणि टफ स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची आलूट गर्दी सध्या या मैदानावरती आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी या आयोजनामध्ये तमाम क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. गोलंदाज सज्ज. ओ अवे फ्रॉम द बॉडी शरीराचा वेग. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. तिथे चान्स बनली होती, मी ते म्हणेन डायरेक्ट हिट केली असती तर एक विकेट, एक धाव वाचली गेली असती. पण ते इथून काय करतात क्षेत्ररक्षक देखील समजत नाहीये. आणि इथून चुका फक्त पाहायला मिळतं फिल्डिंग करणारे टीम आपण पाहतो एक स्टार पाली क्रिकेट संघाकडून. परंतु एक धाव या बॉलवरती आले. सामना अगदी रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. शेवटची 4 चेंडू आणि बनवायच्या तर 6 धाबा. 4 बॉल 6चं समीकरण. कोण जिंकणार कोण हारणार या मॅच मध्ये. खरे तर टॉस बॉल होता तिथे मिस झाले. डायरेक्ट हिट. ओ यूटी बासमन आउट. कहाणी में क्विज पिक्चर अभी बाकी है. भिजलो जरी आज हा माझा अंत नाही, पेटन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नासवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन नव्यानं, कोणी अडवू शकेल ती मात्र भिंत नाही. इथून मात्र खान में क्विस्ट आणि इथून धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या टीम असलवाडी क्रिकेट संघाला. शेवटचे निर्णायक चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 मध्ये बनवायच्या त्या कंपल्सरी 6 धाबा. मी उल्लेख केला होता की मॅच सुरुवातीला सोपी वाटत होती मित्रांनो, परंतु त्या मॅच मध्ये खरं तर पकड मजबूत कुठून झाली तर खरं तर दुसरा षटक जे गोलंदाजानं फेकलं, पहिलं षटक खरं तर ज्या गोलंदाजानं फेकलं विशालला अप्रतिम, आणि तिथून मॅचला मात्र कलाटी मिळाली आणि तिथून कमबॅक केला टीम यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघानं. शेवटचे 3 बॉल आणि बनवायचे त्या 6 धाबा. 3 बॉल 6 धाबा. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये ते आम्हाला जिंकू देत नाहीये आणि आम्ही देखील हार माना तयार नाहीये हे सांगत असताना इथून यंगस्टार पाली क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ मॅच. ओ यावेळेचा बॉल पंच बोललेत वाईट बॉल. बघा जसा सरडा जणू काही रंग बदलतो ना तशी मॅच मध्ये कधी सामना पाली क्रिकेट संघाच्या बाजूने तर कधी सामना असलवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने. हाय व्होल्टेज मॅच आणि असेच सामने पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग खरं तर आलेला असतो आणि जणू काय तीच मॅच मैदानाच्या आतमध्ये. ओ क्या बात है.
अष्टांचा बैक सिग्नेचर डिस्पॅच विकेट क्रमांक अजून एक मैदानाच्या आतमध्ये अर्धा संघ गारत आणि फलंदाज होईल या चेंडूवरती देवा बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे, काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच सामना, प्रेक्षकांचे पैसा वसूल सामना सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आणि कंपल्सरी 5 धाबांची गरज. 2 बॉल 5 धाबा. नसीब कुठल्या बाजूने कोणाचे साथ देणार आज या मैदानावरती. आसलवाडी क्रिकेट संघ असं वाटलं होतं सुरुवातीला की या धाबा संख्येचा पाठलाग सहज रीतीने करेल, परंतु पाली क्रिकेट संघाची गोलंदाजी सध्या तरी भरपूर चांगली पाहायला मिळते. 2 बॉल आणि कंपल्सरी 5 धाबांची गरज. नवीन बॅट्समन रमेशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चमत्कारच करावा लागेल तो टीम आसलवाडी क्रिकेट संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजअप केले जाते. सामना देखील त्याच इंटिक्शन मध्ये सध्या पाहायला मिळतोय. जरा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 2 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावसंख्येची गरज. हा चेंडू भरपूर निर्णायक या मॅचचा. ओ आडवा बॅट खेळले, इथून एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल बनले, सिंगल आली. 1 चेंडू आणि सामना गेलाय तो कंपल्सरी 4 वरती. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग सामन्याचा नियम आहे, त्यामुळे इथून तुम्हाला कंपल्सरी चौकार हा मारावाच लागेल या बॉलवरती. क्या बात आहे, क्या बात आहे. कमालीची मॅच, कमालीचा सामना. सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय. जो एक्स्ट्रा गट होता त्या गटातली आणि कुठला संघ खरं तर जाईल सुपर मी तर म्हणेन 3 मध्ये. ओ यावेळेस स्टिकर वरती लागलाय आणि एव्हिडेशन कमी आहे, त्यामुळे इथून 2 धाब्यानं सामना गमवावा लागेल तो टीम आसलवाडी क्रिकेट संघाला आणि सामना जिंकलाय टीम एक्स्ट्रा क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघानं. हार्ड